विधानसभेत 6 मोठ्या घोषणा, करोडो शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. राज्यातील बिनशेती झालेल्या मिळकतीवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषी कर आकारण्यात येऊ नये, असा निर्णय 10 फेब्रुवारी 2026च्या सुधारित निर्णयानुसार घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. तथापि 2001 पूर्वी झालेल्या रूपांतरणासाठी तेव्हाच्या रेडी रेकननुसार एकर कमी रूपांतर अधिमूल्य आकारण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,74,475 शिवपानंद रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आता प्रत्येक पानंद रस्त्याला क्रमांक असेल आणि त्या क्रमांकाची नोंद सर्व रेकॉर्डवर असणार आहे. प्रत्येक गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये जाहीर करून पानंद रस्त्याची अधिकृत नोंद 7/12 उतार्यावर होणार आहे. यामुळे वर्षानुवर्ष चालणारे बांधावरील वाद मिटण्यास मदत होणार असल्याचं या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. तर विधानसभे प्रश्नोत्तरामध्ये राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे. आता आपण 4 नंबरची अपडेट पाहूया. द्राक्ष शेतीचा रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यासाठी सर्व विभागाच्या संमतीने आणि विचारविनिमयानंतर निर्णय घेण्यात येईल, असे रोहियो मंत्री यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाला समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बांबू उत्पादन प्रक्रिया आणि बाजारपेठ निर्मितीद्वारे ग्रामीण व आदिवासी भागात रोजगार निर्मिती करण्यावर सरकारचा भर आहे. तसेच शेतकरी व आदिवासी बांधवांना बांबू निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनांना मॉलमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं वन मंत्री यांनी म्हटलेलं आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. पशुसंवर्धन विभागातील नवीन आकृतिबंध ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर झाल्यामुळे काही संवर्गातील पदसंख्या वाढली आहे. पदभरतीची प्रक्रिया गतीने सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात भरती प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्र्यांनी म्हटला आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही विधानसभेमधली अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.